नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता आयोगानं सर्वांचे स्वागत. तर आज 19 ऑगस्ट 2026, 18 ऑगस्टच्या रात्री हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा मित्रांनो, साधारण 9-10 ऑगस्टच्या दरम्यान मी एक व्हिडिओ बनवला होता, शॉर्ट व्हिडिओ होता. तर त्यात असं सांगितलं होतं की 15 तारखेपासून मुसळधार पावसाची शक्यता मराठवाडा विदर्भात आहे. त्या सकाळी जो व्हिडिओ बनवल्यानंतर संध्याकाळी एक मॉडेलवर असं फोरकास्ट आलं की प्रशांत महासागरामध्ये डॉल्फिन नावाचं एक चक्रीवादळ, शक्तिशाली चक्रीवादळ बनलंय आणि त्याने ती सिस्टम पूर्णपणे हायजॅक केली, हँग केली. त्याच वेळेस मी दुसऱ्या दिवशी लगेच व्हिडिओ दिला होता. त्या व्हिडिओचा थंबनेल बघा. 16 तारखेची पावसाची सिस्टीम डॉल्फिन चक्रीवादळाने तिचा प्रभाव कमी केला, असा व्हिडिओ टाकल्यानंतर राज्यातील काही हवामान अंदाजकांनी त्याला भयानक टीका केली. आणि कशा करता बरं, मॉडेल पाऊस दाखवत नव्हते मराठवाडा विदर्भामध्ये, तरीही त्या लोकांनी फक्त माझ्या ईर्षेपोटी असा एक व्हिडिओ बनवला आणि टाकला की डॉल्फिन चक्रीवादळाचा परिणाम अजिबात नाही, 11 तारखेपासून मुसळधार पाऊस हा मराठवाडा विदर्भात होणार. 11 तारीख गेली, 12 गेली, 13 गेली, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 तरी पाऊस पत्ता नाही, अजिबात पाऊस झाला नाही. मित्रांनो बघा, जसा बदल होईल तसा सांगण्याचा आपल्या दीपक जाधव हवामान अंदाज या सेवेतर्फे प्रयत्न असतो. आता मी ईर्षेपोटी कुठलाही व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत नाही. तर त्या लोकांनी जेव्हा सांगितलं की 11 ते 15 पाऊस येईल, पाऊस आलाच राहील. 15 पासूनही 19 तारीख उजळली तरी पाऊस आला नाही. तर बघा मी काय सांगितलं होतं त्या ठिकाणी. नंतर त्या हवामान अंदाजकाच्या एका व्हिडिओला साधारणपणे तो जो कमेंटर होता त्याने कमेंट केली बघा, त्या कमेंट करणाऱ्याने की डॉल्फिन चक्रीवादळामुळे बाष्प खेचलं जाणार हे 8 दिवस अगोदरच दीपक जाधव व बाकी अंदाजवाले सांगत होते, पण हे बेन काही ऐकायला तयार नाही, असं त्याने त्या ठिकाणी कमेंट केली. तर मित्रांनो बघा, मी सांगितलं होतं आणि मी वारंवार त्याच्यानंतर जे काही व्हिडिओ बनवलं, मी जे बोललो होतो की डॉल्फिन चक्रीवादळामुळे आपलं जे सिस्टीम त्याचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर पुन्हा एकदा माझे 4 व्हिडिओ चेक करा, त्याच्यात मी स्पष्ट सांगितलं होतं की साधारणपणे 15 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत आणि त्यानंतरही राज्यात नाही, मात्र कशा स्वरूपाचा राज्यात ढगाळ वातावरण असेल. विदर्भ मराठवाड्याच्या भागात पॅचेसमध्ये कुठेतरी स्थानिक वातावरण निर्माण झाल्यानंतर कुठेतरी पाऊस होईल. विदर्भाच्या गडचिरोली आणि नागपूरच्या भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो असंही सांगितले. मोठा पाऊस त्या ठिकाणी नाही. आणि आता बघा मित्रांनो, मी असं सांगत असताना नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही, तर नाशिक जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जे काही भालूर नांदगाव परिसर आहे त्या ठिकाणी, येवल्याचा काही परिसर आहे त्या ठिकाणी आजही पाऊस खूपच कमी आहे. लोकांना पाणी म्हणजे विहिरीला पाणी नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि पश्चिम बाजूला जर बघितलं, दिंडोरी तालुका अगदी पावसामुळे पिकं खराब व्हायची वेळ आली, म्हणजे सारखा झड स्वरूपाचा पाऊस चालू आहे. पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण हा जो भाग आहे, सटाण्याचा काही भाग, पश्चिम भाग, आणि ह्या भागामध्ये शेतकरी म्हणताय की भाऊ पूर्णपणे पिकं खराब व्हायची आहे. तुम्ही सांगताय खरोखरच राज्यात दुसरीकडे कुठेही पाऊस नाहीये. मात्र कोकणाचे जे काही 4 जिल्हे, पालघर, नंतर मुंबई, रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग ह्या भागात सतत पाऊस चालू आहे, झड. आणि त्याला सटीक असलेले जे या नाशिक, पुणे ह्या जे पश्चिम जिल्हे, पश्चिम तालुके, त्याच्यामध्ये सतत झड, हळूहळू पाऊस आपण ज्याला म्हणतो की लाईट स्पेल, पहाडे म्हणतो आपण, तसा पाऊस त्या ठिकाणी चालू आहे. तर मी स्पष्ट सांगतो की या पश्चिम भागात तो पाऊस चालणार आणि पूर्व भागात पाऊस नाही. मराठवाडा विदर्भाच्या भागात मोठा पाऊस त्या ठिकाणी नाहीये. तर बघा, अशा पद्धतीने हा खास व्हिडिओ विदर्भ आणि मराठवाड्याच्या लोकांनी पाहायचा आहे, कारण मी त्या लोकांनी नंतर मला खूप टॉर्चर केलं. अशा पद्धतीने अंदाज तसा अंदाज देतो असं. बघा मित्रांनो, तुम्हाला जर एक मेडिकल जरी टाकायचं असेल तरी तत्सम डिप्लोमा करावा लागतो, तेव्हा तुम्ही गोळ्या औषधे विकू शकता. डॉक्टरला देखील MBBS BHMS करावं लागतं. आणि शिक्षक व्हायचं असेल, शिक्षक जर व्हायचं असेल तर साधारणपणे BEd, DEd, MAd, MA, MPhil, PhD करावी लागते, असा एक मानक असतो. म्हणून हवामानाचे अंदाज देताना कोणीही 10वी-12वीचा BA चा मुलगा उठला आणि हवामान अंदाज द्यायला लागला तर ऍपवरून सगळे शेतकरीच हवामान अंदाज देऊ शकतात. परंतु जे काही मेट्रोलॉजी आहे, हवामानशास्त्र, त्याच्यामध्ये तुम्ही BSc ऍग्री करून जर मेट्रोलॉजीचा डिप्लोमा केला असाल तर तुम्ही त्याच्यात सटीक अंदाज देऊ शकतात आणि मेट्रोलॉजीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी समजू शकतात. म्हणून हवामानाचा अंदाज देण्याकरता देखील डिग्री लागते, हा एक अंदाज लक्षात घ्या. म्हणून राज्यातील आता काही जी परिस्थिती आहे, तुम्ही त्यांच्या फेसबुक कमेंट बघा, तुम्ही त्यांच्या युट्यूब, लोक खूप शिव्या देत आहेत, त्यांना भयानक शिव्या देत आहेत. फक्त कशा दुसऱ्याच्या ईर्षेपोटी जर अशा पद्धतीने तुम्ही अंदाज देत असेल तर अशा शिव्या खाव्या लागतात. म्हणून हवामानाचा अंदाज देताना हा मॉडेल आधारित जरी दिला तरी मेट्रोलॉजीच्या ज्या काही फेनॉमिना, घटना आहेत त्या पुढे ठेवूनच अंदाज द्यावा लागतो, लक्षात घ्या. त्याला अभ्यास म्हणतात. तर मित्रांनो, जर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली 18 तारखेच्या रात्रीची 10 वाजेची, तर बघा
अशा पद्धतीने लो प्रेशर या ठिकाणी बनलेलं आहे आणि जे ढगाळ वातावरण महाराष्ट्रावर दिसतंय पण मोठ्या पावसाची शक्यता राज्यामध्ये दिसत नाहीये. तर बघा साधारणपणे महाराष्ट्राच्या बाहेर रायपूर हा जो भाग आहे मध्य प्रदेश यातच वेदर सिस्टीम आहे आणि मी हे 10 दिवसापासून ते सांगतोय. आता लोकांना ते लोक काय सांगताय की आमच्याकडे पाऊस नाहीये, शेतकऱ्यांना धीर, काही लोक कमेंट मध्ये म्हणतात निदान धीर देईल असा अंदाज द्या. धीर देऊन होत नाही. काही लोकांनी त्यांच्या भरोशावर खाद्य आहे रासायनिक खतं टाकून ठेवले, पावसाचा पत्ता त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे जो सत्य आहे तो अंदाज स्वीकारा मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्या अंदाज सेवेमध्ये असा फेक अंदाज कधीही दिला जात नाही, हा लक्षात अंदाज घ्या. 3 हेक्टोपास्कल हवेचा दाब त्या ठिकाणी आहे. पुढील काळात आता काय होईल बघा. साधारणपणे 19 तारीख आज 20-21 पर्यंत विदर्भ मराठवाड्याच्या भागात थोडाफार पाऊस त्या ठिकाणी दिसतो 22 पर्यंत, परंतु मोठा नाही स्पॅचेस मध्ये. आणि पश्चिम बाजूला किनारपट्टीवर तर हा पाऊस थोडा विरळ चालणारच आहे, परंतु तोही नंतर कमी होतो. तर आता 24, 25, 26, 27, 28 मराठवाड्याच्या भागातून पूर्ण पाऊस त्या ठिकाणी गायब होईल. सूर्य एकदम कोरडा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी पडणार आहे. मॉडेल आधारित पाऊस दाखवत त्या ठिकाणी नाही. विदर्भाच्या भागात देखील, पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात देखील फक्त कोकणात पाऊस सक्रिय हा राहणार आहे. मोठी सिस्टीम ही सध्या ऑगस्ट मध्ये तरी त्या ठिकाणी दिसत नाही. इतक्या मोठ्या महाराष्ट्र राज्यामध्ये हा पाऊस कुठे ना कुठे राज्यात तुरळक होत असतो. एखाद्या ठिकाणी पाऊस झाला की तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकायचा आणि सांगायचं की मी सांगितलं होता पाऊस झाला. अरे मराठवाड्यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे, त्या ठिकाणी पिकं जळून चालली आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी पाऊस झाला तो पाऊस त्या ठिकाणी टाकायचा. खरंच लज्जा वाटली पाहिजे लोकांना. तर आता काही लोक सोशल मीडियावरती अशी व्हिडिओ पाहिले मी की मान्सूनच्या तारखा देखील त्यांनी डिक्लेअर केल्या, मान्सून रिटर्न होणार. आता मान्सून रिटर्न होणार हे अधिकृतरित्या इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून जाहीर होतं की साधारणपणे मान्सून विड्रॉलची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू झाली. कारण किती हेक्टोपास्कल हवेचा दाब आहे ते सगळं त्याच्यावरती ठरलं जातं. जर भारतामध्ये जर बघितलं तर 2025 जर साधारणपणे नॉर्दर्न लिमिट ऑफ साऊथ वेस्ट मान्सून जसं ज्या पद्धतीने असतं तसं रिटर्न जो आहे विड्रॉल ऑफ साऊथ वेस्ट मान्सून 2025 ची जर डेटा जर बघितला तर साधारणपणे त्यांची जी डेट होती 17 सप्टेंबरला, पूर्वीच्या काळी 1 सप्टेंबरला मान्सून रिटर्न व्हायचा, परंतु जी डेट नंतर बदलली, पाऊस थोडा पुढे ढकलला गेला, म्हणून 17 सप्टेंबर रोजी राजस्थानच्या जैसलमेर या भागातून मान्सून रिटर्न सुरू होतो 17 सप्टेंबर. परंतु नंतरच्या काळात मागच्या वर्षी जर बघितलं तर 14 ते 15 सप्टेंबरला जी नॉर्मल डेट त्या ठिकाणी होती. आणि महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर 5 ऑक्टोबरला आपल्याकडे मान्सून हा रिटर्न होत असतो, परंतु मागच्या वर्षी 10 ते 12 ऑक्टोबरला तो मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या भागातून रिटर्न प्रोसेस सुरू झाली होती आणि 15 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून हा त्या ठिकाणी गेला होता. आता काही लोक जे सांगतात त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, लक्षात घ्या. फक्त मागील डेटावरून आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला डेटा तर 17 ऑक्टोबर आहे, मी लगेच सांगू शकतो तुम्हाला 17 ऑक्टोबर पासून मान्सून रिटर्न सुरू होणार, परंतु तसं नसतं. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा डेटा जेव्हा येईल की साधारणपणे जे राजस्थान कसं असतं मान्सून रिटर्न कसा होतो तुम्हाला बघा आता स्क्रीनवर सांगतो. तर तुम्ही बघा भारताची करंट इमेज जर बघितली मित्रांनो तर ह्या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येत असेल की 1008, 1010 आणि 1012 हेक्टोपास्कल इतका दाब हा पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्रावरती आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे आहे सिस्टम ह्या ठिकाणी येत नाही. एक मेट्रोलॉजीच्या दृष्टिकोनातून बघा 1002 हेक्टोपास्कल हा पश्चिम बंगाल ओरिसाकडे दाब आहे, कमी दाब आहे हा, त्यामुळे तिकडे सतत लो प्रेशर तयार होतं. आणि महाराष्ट्रावर जर दाब आहे तर पाऊस येईल कसा, लक्षात घ्या. लोक काहीही सांगताय, जर इतका दाब असताना 1008 हेक्टोपास्कलचा 1008 कुठे, 1010 कुठे आणि 1002 कुठे. आणि जर बघा राजस्थानच्या भागातून जर मान्सून रिटर्न सुरू होत असेल तर काय होतं त्या ठिकाणी, तिकडे जर हवेचे प्रेशर बघितले तर 1000, 1002, 1006, 1010, 1012 असे पाकिस्तानवरती हेक्टोपास्कल इतका हवेचा दबाव त्या ठिकाणी आहे. आणि जेव्हा मान्सून रिटर्न कधी होतो तर जेव्हा पश्चिमी वारे ह्या ठिकाणी पाकिस्तानवरून राजस्थानवर येतात आणि त्या ठिकाणी अँटी सायक्लोन बनतं, म्हणजे घड्याळाच्या दिशेने जेव्हा वारा फिरायला सुरुवात होतो त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी हाय प्रेशर झोन तयार होतो आणि तो या मान्सूनची जी काही रेषा आहे त्याला पुढे लढतो आणि नॉर्थ ईस्ट मान्सून त्या ठिकाणी सुरू होतो. आपल्याकडे मान्सून विड्रॉलची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होत असते. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच त्या ठिकाणी अंदाज द्यावा लागतो. आता अंदाजे मी सांगू शकत नाही, विड्रॉल डेट आहे 17, परंतु कदाचित 2-3 दिवसात विड्रॉल जे डेट आहे ती IMD कडून येऊ शकते
की कदाचित, कारण पुढील 8 दिवसानंतर राजस्थानवरील पाऊस हा पूर्ण कमी होताना दिसतो. त्यामुळे लवकरच कदाचित 17 तारखेच्या आत डेट येऊ शकते मान्सून विड्रॉलची. हा अंदाज एक लक्षात घ्या. 17 तारीख जी आहे, 17 तारखेच्या आधी मान्सून विड्रॉलची डेट ही राजस्थानातून सुरू होऊ शकते. त्यानंतर जर ह्या बाजूला कमी दाबाचे पट्टे तयार झाले, एकदा 2017 साली काय झालं होतं की जवळपास उत्तर भारतातील 17 राज्यातून संपूर्णपणे मान्सून विड्रॉल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत मान्सून आला. त्यानंतर बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक चक्रीवादळ तयार झालं, डिप्रेशन बनलं ते, आणि त्या 10 राज्यात परत एकदा पाऊस सुरू झाला. तब्बल 25 दिवस पाऊस कोसळत होता. त्यामुळे आजच आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही की मान्सून कधी रिटर्न होणार. ती प्रोसेस सगळी अजून 10 दिवसानंतर आपल्याला समजेल. परंतु एक 10 ते 17 सप्टेंबरच्या आसपास मान्सून रिटर्नची प्रोसेस ही त्या ठिकाणी सुरू होणार आहे. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. बघा, पुढील जर बघितलं तर पश्चिम घाटावर नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम ह्या भागात पाऊस त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. त्या ठिकाणी थोडाफार कमी अधिक प्रमाणात तो देखील कमी होईल नंतर. परंतु पूर्व भागामध्ये मराठवाडा विदर्भाच्या भागात मोठा पाऊस सध्या दिसत नाही. विखुरलेल्या स्वरूपात कुठेतरी तुरळक पाऊस हा रोजच होईल, परंतु तो खूपच कमी भागात. आणि गडचिरोली, गोंदिया, अकोला, अमरावती या भागामध्ये पुढील काळात ते लो प्रेशर त्याच भागात 30 तारखेपर्यंत रेंगाळताना दिसतं. म्हणून त्या तटवर्ती भागात कुठेतरी दररोज त्या ठिकाणी पाऊस होईल, परंतु तो सर्व भागात होणार नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानुसार पिकाचं नियोजन करा. आपला अंदाज हा नेहमी सत्य असतो. सत्य अंदाज आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.